हॅलो नमस्कार। मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अंडर आर्म्स पार्लरमध्ये कशा प्रकारे करतात याबद्दलचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। अंडर आर्म्स तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करा, घरच्या घरी अंडर आर्म्स करण्याचा प्रयोग करू नका, कारण अंडर आर्म्सची जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह असते आणि तिथे खूप काळजीपूर्वक आपल्याला ते काम करावं लागतं। थोडा पण हलगर्जीपणा आपल्याला खूपच महागात पडतो। त्यामुळे अंडर आर्म्स करताना कोणती काळजी घ्यावी, मी कशा प्रकारे अंडर आर्म्स केले याबद्दलची मी पूर्ण माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे। तर ती पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग सुरुवात करूया। मैत्रिणींनो, हे वॅक्सिंगचे सामान आहे। यात वॅक्स हिटर, स्पॅच्युला, वॅक्स स्ट्रिप्स, वॅक्स आणि पावडर इत्यादी साहित्य आहे। प्रथम आपण अंडर आर्म्सला पावडर लावून घ्यावी। त्यानंतर ज्याप्रमाणे हेअर ग्रोथ आहे ती डायरेक्शन घेऊन आपण त्यावरती वॅक्स लावावा आणि नंतर स्ट्रिप्स व्यवस्थित दाबून ती उलट्या बाजूने खेचावे, म्हणजे केस सगळे व्यवस्थित निघतात, अगदी मुळापासून। आता पुन्हा ज्या डायरेक्शनने हेअर्स आहे त्याच डायरेक्शनने पुन्हा स्पॅच्युलाच्या साईडने वॅक्स लावावे। त्यावर वॅक्स स्ट्रिप्स चांगली दाबून प्रेस करून लावावी आणि ती विरुद्ध दिशेने खेचावी। तरी पण अजून थोडेसे केसमध्ये बाकी आहेत, ते सुद्धा त्यांच्या डायरेक्शनप्रमाणे तेथे वॅक्स लावावा आणि स्ट्रिप्स लावून ते सुद्धा व्यवस्थित खेचून घ्यावे। तर अशा प्रकारे आपण अंडर आर्म्स वॅक्सिंग पार्लरमध्ये करतो। वॅक्स केल्यानंतर मग तिथे स्पंजच्या सहाय्याने व्यवस्थित पुसून घ्यावे आणि तेथे नॅपकिनने व्यवस्थित ते कोरडे करून तेथे ॲलोवेरा जेल लावावे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।